नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्विच गिअरचा युनिट नंबर 5 जो की आपला रेकॉर्डिंग करायचा राहिला होता आणि एक्झाम पण जवळ आले, त्याच्यामुळे आपण युनिट नंबर 5 रेकॉर्डिंग साठी घेतलेला आहे. युनिट नंबर 5 जो आहे तो आहे प्रोटेक्शन ऑफ मोटर्स, बसबार अँड ट्रान्समिशन लाईन. ह्याच्यामध्ये 3 पार्ट पडतात. पहिलं प्रोटेक्शन आहे मोटरचं, त्याच्यानंतर बसबार, त्याच्यानंतर ट्रान्समिशन लाईन आहे. फर्स्ट पॉइंट जर बघितला आपण तर फॉल्ट इन 3 फेज इंडक्शन मोटर. त्याच्यामध्ये स्क्युरल केज इंडक्शन मोटरमध्ये होणारे फॉल्ट त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात. एक आहे इलेक्ट्रिकल फॉल्ट किंवा मॅग्नेटिक सेक्शन, ज्याच्यामध्ये बघू शकतो आपण इलेक्ट्रिकल सप्लाय फेल्युअर ड्यू टू सिंगल फेजिंग, फर्स्ट पॉइंट आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, एक मिनिट. फर्स्ट पॉइंट जर आपण बघितला, इलेक्ट्रिकल सप्लाय फेल्युअर ड्यू टू सिंगल फेजिंग, अंडर व्होल्टेज, अनबॅलन्स व्होल्टेज अँड रिव्हर्सल ऑफ फेज. म्हणजे याच्यामध्ये सप्लाय फेल्युअर होऊ शकतं किंवा सिंगल, आपण त्याला म्हणतो सिंगल फेजिंग होऊ शकतं. एक सप्लाय कट झाला तर अंडर व्होल्टेज फॉल्ट आहे, अनबॅलन्स व्होल्टेज आहे, रिव्हर्सल ऑफ फेज, फेज सिक्वेन्स चेंज झाला तर इलेक्ट्रिकल फॉल्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर सेकंड जो आहे शॉर्ट सर्किट फॉल्ट बिटवीन टर्न्स ऑफ स्टेटर कॉइल ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. म्हणजे 2 टर्न मधलं इन्सुलेशन जर खराब झालं तर त्या केसमध्ये तुमच्या टर्न मध्ये फॉल्ट होऊ शकतो, वाइंडिंगच्या शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट फॉल्ट बिटवीन स्टेटर कॉइल ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. स्टेटर कॉइलचं जर इन्सुलेशन खराब झालं तर स्टेटर कॉइल मध्ये फॉल्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट फॉल्ट बिटवीन स्टेटर कॉइल अँड बॉडी ऑफ द मोटर ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. त्याच्यानंतर ओपन सर्किट इन स्टेटर वाइंडिंग कॉइल और देअर टर्मिनल कनेक्शन्स, ओपन सर्किट फॉल्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर लूज और ब्रोकन रोटर बार्स. तुमचं रोटर जर पाहिला तर त्या ठिकाणी रोटर बार्स असतात. ते बार्स जास्त रोटेटिंग मोटर झाल्यामुळे, व्हायब्रेशनमुळे ते बार काय होतात, लूज होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तिथं काय होऊ शकतो, फॉल्ट होऊ शकतो. नंतर डॅमेज कोर स्टॅम्पिंग और टीथ. म्हणजे मोटरचं जी कोर आहे, स्टॅम्पिंग आहेत किंवा टीथ असतात स्लॉटचे, तर त्या ठिकाणी डॅमेज झाल्यामुळे सुद्धा काय होऊ शकतात, फॉल्ट होऊ शकतात. तर हे सगळे जे फॉल्ट आहेत ते इलेक्ट्रिकल फॉल्ट आहेत की जे मोटरमध्ये होतात, आणि बाकीचे जे पुढचे आहेत ते मेकॅनिकल फॉल्ट आहेत, मेकॅनिकल सेक्शन आपण म्हणू शकतो त्याला. त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर फर्स्ट जो फॉल्ट आहे तो आहे आपला अनबॅलन्स रोटर. अनबॅलन्स रोटर कशामुळे होतो तर तुमचा एअर गॅप जर अनबॅलन्स असेल, युनिफॉर्म एअर गॅप नसेल तर अनबॅलन्स रोटर होतो. नंतर डॅमेज बेरिंग. बेरिंगला जर आपण लुब्रिकेशन किंवा ग्रीसिंग नाही केलं तर त्या ठिकाणी बेरिंग हिटिंग होऊन होऊन किंवा डस्टमुळे जाम होतात आणि त्यामुळे त्या बेरिंग काय होतात, डॅमेज होतात. नंतर एंड प्ले इन शाफ्ट अँड बेंड शाफ्ट. शाफ्ट बेंड झाला कशामुळे तर मेकॅनिकल लोडिंगमुळं किंवा जास्त लोड आला, एअर गॅप अनबॅलन्स असला तर त्या ठिकाणी तो शाफ्ट बेंड होऊ शकतो किंवा एंड प्ले त्याला येऊ शकतो. नंतर कूलिंग और व्हेंटिलेशन सिस्टीम फेल्युअर, डॅमेज फॅन. आपण बघू शकतो किंवा आपल्याला माहिती आहे की मोटरसाठी कूलिंग म्हणून फॅन दिलेला असतो, तर त्या फॅन जो आहे तो डॅमेज झाला किंवा कूलिंग सिस्टीम असेल एखादी फोर्स दिलेली, तर त्या ठिकाणी ती व्हेंटिलेशन सिस्टीम जरी खराब झाली तर मेकॅनिकल फॉल्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर फेल्युअर अँड डिस्बन्स ऑफ अलाइनमेंट. म्हणजे अलाइनमेंट डिस्टर्ब झाली मोटरची. आपण फाउंडेशन वरती मोटर इन्स्टॉल करतो तर ज्यावेळेस व्हायब्रेशनमुळे नट बोल्ट लूज होणे किंवा मोटर त्याची अलाइनमेंट किंवा इन्स्टॉलेशन करतानाच ती अलाइनमेंट प्रॉपरली हॉरिझॉन्टली नाही झाली तर मोटर तुमची अलाइन प्रॉपरली नाही झाली तर त्या ठिकाणी फेल्युअर होऊ शकतं. तर फाउंडेशन अरेंजमेंट डिस्टर्ब. फाउंडेशन अरेंजमेंट समजा डिस्टर्ब झाली कशामुळे, तर व्हायब्रेशनमुळे, मोटरच्या वेटमुळे किंवा काय तुमच्या तिथं जिओग्राफिकल कंडिशन असतील त्याच्यामुळे ती फाउंडेशनची अरेंजमेंट डिस्टर्ब झाली तरी पण मोटरमध्ये काय होऊ शकतात, फॉल्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर आता हे मेकॅनिकल स्क्युरल केज इंडक्शन मोटर मधले फॉल्ट आहेत सगळे. त्याच्यानंतर पुढच्या पेज वरती जाऊया आपण. आता सेकंड पेज जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये दुसरी मोटर दिलेली, स्लिप रिंग इंडक्शन मोटर. याच्यामध्ये स्लिप रिंग असतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल और मॅग्नेटिक फॉल्ट कोणते कोणते होतात स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये,
तर त्याच्यामध्ये होणारे जे फॉल्ट आहेत तो पहिला सेम त्याच्यामध्ये जे होतात इलेक्ट्रिकल सप्लाय फेल्युअर मेसली आपण ह्याच्यामध्ये बघितलं स्क्युरल केज मध्ये ड्यू टू सिंगल फेजिंग, त्याच्यानंतर अंडर व्होल्टेज फॉल्ट, अनबॅलन्स व्होल्टेज, रिव्हर्सल ऑफ फेज, हे सगळे इलेक्ट्रिकल फॉल्ट आहेत. शॉर्ट सर्किट बिटवीन टर्न्स ऑफ द कॉईल, त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट बिटवीन कॉईल ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलेशन, शॉर्ट सर्किट फॉल्ट बिटवीन कॉइल्स अँड बॉडी ऑफ द मोटर ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलेशन, हे त्याच्यामध्ये पण होतात. आणि स्क्युरल गेज मध्ये पण होतात आणि स्लिप रिंग मध्ये पण हे होणारे फॉल्ट आहेत सगळे. त्याच्यानंतर पुढं आपण पुढचा जो फॉल्ट बघितला ओपन सर्किट इन स्टेटर और रोटर वाइंडिंग, डॅमेज कोर स्टॅम्पिंग टीथ, हे सगळे कॉमन फॉल्ट आहेत. मेकॅनिकल फॉल्ट सुद्धा जर बघितले तर ते सुद्धा काय आहे तिथं कॉमन होणारे फॉल्ट आहेत. अनबॅलन्स रोटर, डॅमेज बेरिंग, नंतर ग्रू स्लिप रिंग्स, म्हणजे स्लिप रिंगला जर ग्रू पडले, कारण स्लिप रिंग ज्या असतात त्या रोटरला कनेक्टेड असतात आणि त्या ठिकाणी कंटिन्यू मुव्हिंग पार्ट असतात, त्याच्यामुळे ते स्लिप रिंगला ग्रू पडू शकतात. नंतर वॉर्न आउट बुश ब्रशेस लिडिंग टू ॲबनॉर्मल ऑपरेटिंग ऑफ स्पार्किंग, जे ब्रश असतात जे करंट कलेक्शन करतात त्याच्यामध्ये स्पार्किंगमुळं काय कंटिन्युअसली स्पार्किंग किंवा कंटिन्युअसली फ्रिक्शन चालू असतं, तर त्या वर्ण आउट होतात. नंतर एंड प्ले इन शाफ्ट और बेंड, शाफ्ट बेंड होणे किंवा एंड प्ले येणे, कुलिंग सिस्टीमचं फेल्युअर असेल, नंतर फेल्युअर और डिस्टर्बन्स ऑफ अलाइनमेंट, फाउंडेशन अरेंजमेंट डिस्टर्ब, हे सगळे कॉमन त्याच्यामध्ये होणारे फॉल्ट आहेत स्लिप रिंग आणि इंडक्शन मोटर मध्ये. तर हे लिस्ट ऑफ फॉल्ट आहे, ते तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन येईल. लिस्ट द फॉल्ट ऑकर इन स्लिप रिंग इंडक्शन मोटर, लिस्ट द फॉल्ट ऑकर इन स्क्युरल केज इंडक्शन मोटर, हे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन जे बोर्डाच्या पेपर मध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर प्रोटेक्शन ऑफ मोटर, हाऊ विल यू प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू मोटर अगेन्स्ट शॉर्ट सर्किट, शॉर्ट सर्किट फॉल्ट जर झाला तर मोटरला तुम्ही कोणतं प्रोटेक्शन देणार, तर हे इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिलं जर बघितलं तर शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन मोटरचं, तर जर तुमची मोटर अप टू 150 kW पर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही HRC फ्यूज वापरू शकता. इन एच पॉवर लाईन म्हणजे RYB मध्ये 150 kW पर्यंत HRC फ्यूज वापरू शकता. 150 kW अबो जर मोटर असेल तर त्या ठिकाणी सर्किट ब्रेकर आपल्याला वापरावे लागतात विथ प्रॉपर सेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज इनव्हर्स और एक्स्ट्रीमली इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स असलेले सर्किट ब्रेकर आपण त्या ठिकाणी वापरू शकतो 150 kW पुढे. 150 kW आतमध्ये जर मोटर असेल तर HRC फ्यूज आपल्याला वापरावे लागतात. द शॉर्ट सर्किट इलेमेंट दॅट इज फ्यूज और सर्किट ब्रेकर ॲज द केस मे बी प्रोव्हाइड द एक्सेसिव्हली हाय ओव्हर करंट फॉल्ट, शॉर्ट सर्किट इलेमेंट जे आहेत त्याच्यापासून आपल्याला फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर हे प्रोटेक्शन देतात. तर हे मोटरचं शॉर्ट सर्किट होणं किंवा शॉर्ट सर्किट हा मेजर फॉल्ट आहे. ह्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेतच. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर फेस टू फेस किंवा फेस टू ग्राउंड शॉर्ट सर्किट झालं म्हणजे फेस टू फेज म्हणजे काय, R टू वाय फेज किंवा फेज टू ग्राउंड शॉर्ट सर्किट झालं, तर हे सगळे फॉल्ट कॉमन टाइप्स ऑफ फॉल्ट आहेत शॉर्ट सर्किट होणारे. त्याच्यानंतर वेन मोटर स्टार्ट्स द स्टार्टिंग करंट विच इज टिपिकली 7 times द फुल लोड करंट, ज्यावेळेस मोटर तुमची स्टार्ट होती त्यावेळेस स्टार्टिंग करंट हा जवळपास 7 टाइम्सनी काय होतो, म्हणजे फुल लोड करंट पेक्षा 7 टाइम्सनी ग्रेटर असतो. हॅज असिमेट्रिकल कॉम्पोनंट्स, त्याच्यामध्ये असिमेट्रिकल कॉम्पोनंट असतात स्टार्टिंग करंट मध्ये. दीज असिमेट्रिकल कॉम्पोनंट करंट मे कॉजेस वन फेज टू सी ॲज मच 1.7 times द RMS स्टार्टिंग करंट. ह्याच्यामुळे काय होतं की जो स्टार्टिंग करंट आहे तो 1.7 टाइम्स ग्रेटर होतो. म्हणजे तुमचा 10 A जर असेल मोटरचा करंट नॉर्मल, तर स्टार्टिंग करंट हा 17 A पर्यंत जातो. तर हे एवढा ग्रेटर करंट आल्यामुळे काय होतं, मग टू अवॉइड न्यूसन स्ट्रिपिंग अवॉइड करायचे असेल तर ड्युरिंग स्टार्टिंग द शॉर्ट सर्किट ब्रेकर पिकअप व्हॅल्यू मस्ट बी ॲट लिस्ट 1.7 times द मॅक्सिमम एक्सेप्टेड सिमेट्रिकल स्टार्टिंग करंट ऑफ द मोटर. म्हणजे तुमची मोटर 10 एम्पियरची स्टार्टिंग करंट तुमचं 17 एम्पियर आहे, 1.7 टाइमनी ग्रेटर आहे.
तुम्ही हे सर्किट ब्रेकर 10 एम्पियरला कन्सिडर करून चूज करणार का स्टार्टिंग करंट कन्सिडर करून चूज करणार? तर न्यूसन स्ट्रिपिंग जर अवॉइड करायची असेल, म्हणजे मोटर न्यूसन स्ट्रिपिंग म्हणजे काय, तर मोटर स्टार्ट होण्या अगोदरच एमसीबी ट्रिप होतो. मग मोटर तुमची सर्किट ब्रेकर जो कसा सिलेक्ट करणार, तर जो तुमचा करंट आहे स्टार्टिंग करंट किती येतो 17 एम्पियरचा आहे 10 एम्पियर मोटरसाठी. 17 एम्पियर कन्सिडर करून तुम्ही एमसीबी त्या ठिकाणी चूज करणार, जेणेकरून तुमची त्या ठिकाणी न्यूसन स्ट्रिपिंग म्हणजे मोटर स्टार्ट होण्याच्या अगोदरची ट्रिपिंग जी आहे तर ती अवॉइड होईल. तुम्ही प्रॉपर सिलेक्शन केलं तर तुमचे हे प्रॉब्लेम तिथं काय होतील, मिनिमाइज होतील. त्याच्यानंतर द ब्रेकर और कॉन्टॅक्टर मस्ट हॅव अन इंटरप्रिटिंग कॅपॅसिटी इक्वल टू द ग्रेटर दॅन द मॅक्सिमम फॉल्ट करंट और मॅक्सिमम फॉल्ट व्ही. म्हणजे तुमच्या सर्किट ब्रेकर किंवा कॉन्टॅक्टरची जी कॅपॅसिटी ती कशी असली पाहिजे, तर ग्रेटर असली पाहिजे. कशापेक्षा? मॅक्सिमम फॉल्ट करंट पेक्षा किंवा मॅक्सिमम फॉल्ट व्ही पेक्षा, जेणेकरून तुमचं सर्किट ब्रेकर किंवा जे कॉन्टॅक्टर आहे ते मोटरला प्रॉपरली त्या ठिकाणी काय करेल, प्रोटेक्शन देईल. तर हे जे आपण पाहिलं हे होतं आपलं शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, की ज्या ठिकाणी आपण परत एकदा सांगतो की जर मोटर तुमची 150 किलोवॅट पर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय यूज करू शकतो, 150 किलोवॅट पर्यंत HRC फ्यूज वापरू शकतो. 150 किलोवॅटचे जास्त जर वॅटेज असेल मोटरचं तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्किट ब्रेकर वापरावे लागतात. पण ते सर्किट ब्रेकर कसे असले पाहिजे, तर इनव्हर्स किंवा एक्स्ट्रीमली इनव्हर्स असले पाहिजे. तर हे आहे आपलं शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. आज आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन होतं आणि मोटरमध्ये होणारे फॉल्ट होते. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे आपण, सिंगल फेजिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर.